लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी उडिया तोरणे कथी करती कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धी दे मज आराध्य मोरेश्वरा चिंताग्रस्त दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभागन नायका गजमुखा भक्ता बहु तोषवी आता हृदय आपुले चौफाडून या बले वरे वै संपावले श्री गुरूंचे नमस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लार विंदाय पत्र नेत्र येन तया भारत बैल पूर्ण प्रजालितो ज्ञानमय प्रदीप शरण शरण एकनाथा पाये माता ठेवितो समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्नित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदरभासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकर प्रथमनमना पांडुरंगाकर प्रथमनमना पांडुरंगाकर प्रथमनमना पांडुरंगाकर प्रथमनमना प्रथम नमन उतरे चरण उतरे चरण जंजर मदानी कसे सारे सारू बाबा जे गुरुदास बाबा जे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कीर्तन सुरू करण्याअगोदर अल्पसा परिहार देणे आवश्यक आहे तो असा श्री क्षेत्र सावत्रा ते श्री क्षेत्र पैठणवारी दिंडी सोहळा वर्ष पहिल्या वर्षामध्ये आपण श्री नाथषष्ठी निमित्त आपण एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि नाथषष्ठीच्या दर्शनाकरता तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर सप्ताह 1 दिवसाचा असो का 2 दिवसाचा असो का 8 दिवसाचा असो का महिन्याचा असो पण त्याचे शेवट काल्याच्या कीर्तनानेच होते आणि त्या निमित्त साधून आजचा आपण काल्याचा दिवस काला का होतो कारण काला झाला म्हणजे इथून सटकायचा असते काला झाल्यानंतर आपला कार्यक्रम झाला असं समजले जाते म्हणून त्याला काला असे म्हणतात आणि असं या कार्यक्रमाची रूपरेषा आहे तसेच आमचे महाराज मृदंग सम्राट कार्तिक महाराज महाकाल याची सत्संगत मला लाभली तसेच आमचे स्वर भास्कर नित्यानंद महाराज आयरे दुसरे स्वर भास्कर सुशील महाराज केंगार पाड सांगवीकर तिसरे महाराज आमचे युवा कीर्तनकार प्रवचनकार धारुडकार एकही गुण नाही त्याच्यात सर्व गुण संपन्न असणारे आमचे जिवलग मित्र योगेश महाराज देशमाने आणि काल ज्यांनी सुंदर कीर्तन केलं असे आमचे गुरुबंधू भूषण महाराज उमाळे अहो एका शब्दामध्ये आलेले माणसे महाराज हे महाराज मंडळी गणी 10,000 शिवाय कुठं जात नाही बरं का पण आपल्या प्रेमा खातीर इथं फक्त सेवा करण्याकरता आले विठ्ठल विठ्ठल आपल्याला आपलं परम भाग्य तसंच आपल्याला दिंडीमध्ये चालत असताना खूप गावकऱ्यांनी सहकार्य केलं तसंच आपल्या गावामध्ये सहकार्य केलं विशेष सेवा म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर मोफत आहे महाराज आमचे ट्रॅक्टरवाले मामा गजानन सरपंच निकस आमचे मामा यांची ट्रॅक्टर सेवा फुकट आहे आम्हाला आचार्य आमचेच मामा आहे रूपराव निकस सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आलेला अभंग देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत नव्हे नव्हे देहो निवासी जगद्गुरु जगदवंदनीय निळोबारायचे गुरु असणारे नुसते निळोबारायचेच नाही तर अखंड भारताचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट साधा सरळ सोपा कालापर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. आज कीर्तन करायला बंधन असते कारण पहिल्या दिवशी नामपर अभंग असतो, दुसऱ्या दिवशी उपदेशपर असतो आणि मधन आपण कोणताही अभंग घेऊ शकतो आहे का नाही महाराज. पण पहिला दिवस आणि शेवटला दिवस हे 2 दिवस हप्त्याचे बांधलेला असतात. पहिल्या दिवशी फक्त नामाचाच अभंग घ्यायचा आणि नाम परत सांगायचं संपूर्ण कीर्तन देवाचं नामस्मरणावरच घालायचा असतो. आणि शेवटला दिवस म्हणजे फक्त काल्याचं चिंतन करायचं, दुसरं इकडं तिकडं चिंतन आज करता येत नाही. आणि काल्याची कीर्तनवृत्ती सेवा माझ्यासारख्याकडे आली महाराज हे माझं परम भाग्य समजतो. आणि तीर्थक्षेत्रावर कीर्तन करायला भेटलं हे माझं परम भाग्य. माझं परम भाग्य नाही पण माझ्या आई वडिलांचे खूप पुण्य आहे, त्यावेळेस मी हे कीर्तन इथं करू शकतो बरं का महाराज. नाही तर दिंडी काढणं हे काही सोपं नाही बरं. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. अहो महाराज आम्ही ज्यावेळेस दिंडी काढायचं ठरवलं कोण ओळखीचं होतं आपल्या इथे जालन्यापर्यंत ओळख होती पण पुढं कोण ओळखीचं नव्हतं. पण नाथ महाराजांच्या मनामध्ये होतं की अहो कापे महाराज तुम्ही एकटे दर्शनाला येऊ नका, तुमचे गावकरी मंडळी घेऊन या. अहो गावकरीच काय आमच्या आजी आल्या रोयला गडवरच्या कुठले काय आम्ही आमच्या ओळख नाही पण आजी नाथ महाराजांना तुम्हाला साक्षात पाठवलं आमच्या सोबत आणि नाथ महाराजांना आमच्या सोबत पाठवलं म्हणजे हे आमचं परम भाग्य. नाथ महाराज तुम्हाला कोणत्या बी दिंड्या असत्या तुमच्या गावामध्ये पण दिंडी जाते आहे का नाही पण नाथ महाराजांची इच्छा असेल की नाही बापा लहान मुलगा दिंडी काढते तर तुम्ही जा त्यांच्या सोबत भजन करायला. विठ्ठल 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 तर या रंगातून जगद्गुरु तुकोबारा सांगतात की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या लोकांना सुख झालं. का सुख झालं? कारण की त्यांना गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आले महाराज. भगवान श्रीकृष्ण आजच्या दिवशी काय करायला हवे तर चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज भगवान पंढरीत परमात्म्याने जे चरित्र झालं ते फक्त उच्चारायचं, आचरण करायचं का नाही. आचरण करायचं असेल तर प्रभू श्रीरामाचं करायचं आणि भगवान श्रीकृष्णाचं फक्त उच्चार करायचा. कारण भगवान श्रीकृष्णाचं आपण आचरण करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाला 16,004 बायका होता. आपली एकच बायको सांभाळता येत नाही आपल्याला काय नाही. एकच बायको आपल्याला हाणती हे काहीच नाही. आपल्या गावातल्या बाया म्हणून इकडे नाही बरं. मी तिकडे मुंबई पुण्याकडे कीर्तनाला जात असतो. आमचे गुरुबंधू असतो आमच्यासोबत. मी एकदा कीर्तन सुटलं आणि बाई म्हणाली महाराज आमच्यासोबत चहा घ्यायला चालता का. चहा घ्यायला गेलो. शहरातली ती बाई शहरातला तो माणूस ती बाई इण्याची खोळ घालून झोपेल होती. कळली नाही इण्याची खोळ. हा हुशार आहे तसे श्रोते. माझ गावचे ना म्हणल्यावर तो हुशार राहणार आहे. मी तेवढा हुशार आहे हे किती असतात आहे का नाही. ती इण्याची खोळ घालेल होती आणि तिच्यात तो माणूस बाहेरून आला. पिल्लू पिल्लू दरवाजा उघड की पिल्लू. ते काय ते म्हणे महाराज आले चहा घ्यायला तिकडं हॉटेलमध्ये न्या म्हणे. मी नेमके जमले. ते असं असते का महाराज लोकांना हॉटेलमध्ये पाठवले का घरामध्ये घेऊन येतो. ते घरामध्ये आणताना मग आणा पण काय करा
तुम्ही चहा करा, महाराज द्या आणि मला द्या. हे महाराज त्याची बायको ही शहरातली झाली आणि खेड्यातली बायको कशी असते? खेड्यातली बायको झोपेला असतो. आपण आपल्या खेड्यापाड्यात कीर्तनाचा टाइम किती असते? 9 ते 11. 11 वाजता आपलं कीर्तन संपतात आणि आपण एखाद्याच्या घरी जाऊ. रस्त्याने बाहेर चालू एक माणूस म्हणते, महाराज चला दुधाला. आम्ही कमी चला दुधाला. दुधाला चला म्हटल्यानंतर आपण म्हणतो चला महाराज. हा बाहेर जाऊ देते, ए उठ ना, उठ. ते म्हणते हा त्याची बायको म्हणते, कोणी? अहो चुकलाच मालक हे, उठ. ती म्हणते जमेले मी. ते म्हणते अहो महाराज लोक आले. ते म्हणते घाल त्याला सोडले. महाराज म्हणजे महाराज लोकाला बी बाहेर नीट टुरणाव होत नाही. आणि आपण भगवान श्रीकृष्णाचं आचरण करू शकतो काय? आपल्याला एक बायको सांभाळता येत नाही महाराज. भगवान श्रीकृष्णाला किती होत्या? 16,108 बायका होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं गाणी आचरण करायचं नाही. आचरण करायचं झालं तर प्रभू श्रीरामाचं करा ना. प्रभू श्रीरामाचा भाऊ कसा होता महाराज? प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येकाच्या मध्ये भाऊ होता. नंतर त्यांची पत्नी कशी होती महाराज? पतिव्रता जैसा. पतिव्रता किती भारी होती महाराज त्यांची प्रत्येक याच्यामध्ये. नाही तर आत्ताची जर का सीता असती आणि रामाला जर का वनामध्ये जायचं असतं तर ती म्हणाली असती, थैली आणि तुम्ही कुठं जायचं वनाच्या तिकडे जा, मला काही सांगू नका. पण ती सीता माता होती महाराज. ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र वनवासामध्ये निघाले, ज्यावेळेस सीता माताला कळालं, लगेच सीता मातेनं आपली पिशवी उचलली आणि लगेच प्रभू श्रीरामासोबत वनवासामध्ये निघाले. वनवासा आताच्या सीता नाही करत. म्हणून आचरण करायचं झालं तर प्रभू श्रीरामाचं करायचं आणि कृष्णाचा फक्त उच्चार करायचा, विठ्ठल विठ्ठल. तर आज काला आहे महाराज. काला का असतो? काल्याचा जर का आपण पदच्छेद केला तर कालाचा अर्थ काय होतो? का आला, तू जन्माला का आला. आणि डबल दहिला इसा का आला, जीव शिव एक काला. आणि सर्वात पहिले काला कोण केला? पंढरपूर मध्ये केला. अजून काय सांगू? पंढरपूरच्या संतांना केला. कोणते संत? श्री संत नामदेव महाराज. वळकुंटीमध्ये आपल्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पहिला काला श्री संत नामदेव महाराजांनी केला. अहो कीर्तन झाल्यानंतर हा सप्ताह झाल्यानंतर शेवट काल्याने पूर्णत्व करायची असते बरं का महाराज. आणि काला फक्त नामदेव महाराजांनी सुरुवात केली. तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये काल्याची प्रचार झाली. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असंही महाराज आज आपल्याला कीर्तनामध्ये दुसरं काहीच बोलतात नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळी देवकी आणि वसुदेवाचं लग्न ठरलं महाराज आणि लग्न ठरल्यानंतर कंसाला कळालं. कंस पहिले खुश होता की बा आपली बहीण चांगल्या घराण्यात चालले. पण मिरवणूक आपली वरात गावामध्ये आली. गावामध्ये आल्यानंतर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं, कंसा तू ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटात वरात काढतो ना, ती बहिणीचा पोरगा तुला मारणार आहे. ते म्हणाला महाराज. आकाशवाणी म्हणाला, आकाशवाणी तुम्ही काही खोटं बोलता काय? तर आकाशवाणी का तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? त्यावेळेस ते म्हणाले, आकाशवाणी म्हणाले तुला माझ्यावर भरोसा नाही का? एवढा विश्वास पटून दिला महाराज आकाशवाणीने की 8वा मुलगा तुला मारणार आहे. कंसाच्या मनामध्ये विश्वास झाला महाराज. जर का आपल्याला दुसऱ्यापासून धोका असला तर आपण त्या माणसापासून सावध असतो. आता समजा इथं आपल्याला या माणसापासून धोका आहे तर आपण त्याच्यापासून सावध असतो. पुढे धोका आहे ना, 8वा मुलगा याच्या मनात आला, आपण बहिणीला संपू आणि आपल्या राजाला पण संपू. पण वसुदेव काय म्हणाले की अरे राजा असं नको करू, आम्हाला मारू नको, आम्हाला जेलामध्ये ठेवू आणि जे मुलगा झाला आम्ही तुला आणून देऊ बरं काय. असं म्हणल्यानंतर मग कंसाला कळालं आपल्याला 8वा मारतो ना, तर मग 8 पासून काय करायचं? तर त्यांना जेलामध्ये बंदी केलं, कारागृहामध्ये. आणि कारागृहामध्ये बंदी केल्यानंतर पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला ही बातमी यांना कळाली. कोणाला? कंसाला. आणि कंसाला कळल्यानंतर कंस म्हणाला जाऊ दे आपल्याला 8वा मारणार आहे ना, पण नारद मुनी महाराज तिथं आले. नारद कोण म्हणता? जिसकी कोई बात रद्द नहीं होती उसे नारद कहते हैं.
जर का यांना या पुत्र मारायचा नाही सांगितलं तर याचा पाप कसं होईल? आणि याचा पाप नाही झालं तर याचा पापाचा गडा कधी भरत? आणि पापाचा गडा भरल्याशिवाय हे होत नाही मारा. म्हणून नारद मुनींना सांगितलं की अरे कंसा, तुला 8 जरी मारत असला पण हा बी मारू शकतो उद्या चालू, म्हणून तू हा पहिला मुलगा मारून टाक. महाराज त्याने तो पहिला मुलगा घेतला आणि घरी घेऊन आला आणि दगडावर आपटून मारून टाकला. दगडावर मारल्यानंतर महाराज असे करत करत त्याने 6 पुत्र मारले. 6 पुत्र मारल्यानंतर 7वा गर्भ योग महिन्याने गर्भणी घातला आणि 8व्या भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर सगळ्यांना वाटलं आता की आपल्या भगवान श्रीकृष्णाला मारेल तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि बोलायला लागले, नंदाच्या वसुदेवाला सांगितलं की मला नंदाच्या घराला न्या. आणि नंदाच्या घराला गेल्यानंतर तिथं मुलगी जन्माला आली होती महाराज. आणि मुलगा तुला मुलगी घेऊन निघाले आणि मुलगी घेऊन गेल्यानंतर तिथं तिची दासीने पाहिले आणि तिला एवढा आनंद झाला. अभंगाचं पहिलं चरण पाराच उरला नाही महाराज. एवढे खुश झाले तर काय करू महाराज, काही त्यांना समजत नव्हतं. विठ्ठल आणि ज्यावेळेस भगवान कृष्ण ज्या ठिकाणी गेले गोकुळामध्ये, आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस लोकांना कळलं की बाळकृष्ण नंदा घरी आनंद झाला नर नारी. महाराज बाळकृष्ण नंदाच्या घराला आल्यानंतर नर नारी ज्या गवळणी होत्या त्या गावच्या त्या एवढ्या खुश झाल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला हे कुशल. सर्वात फास्ट जर का काही पाठवायचं असेल ना महाराज मॅसेज गावामध्ये तर फक्त महिला मंडळी सांगायचं. आपल्या जिओ याच्या पेक्षा मॅसेज एवढा फास्ट पोहोचत नाही, त्याच्यापेक्षा बाया फास्ट आहे महाराज. बायला नुसतं सांगायचं आजी या माणसानं त्याचा धुरा कोरला, मग मी तुला सांगते दुसरे सांगू नको. ती बाई असं करत करत दुसऱ्या बाई म्हणते मी तुला सांगते तिसरी सांगू नको. असं करत करत पुऱ्या गावाला माहित होते की, म्हणून गवळणी एका गवळणी माहित झालं की भगवान पंढरीत पांडुरंग आपल्या गावामध्ये जन्माला. असं गवळणीला पुरेच्या सांगितलं आणि सर्वांना माहित झालं की आपल्या तिच्यात भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आणि भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर लोकांना एवढा आनंद झाला महाराज की डायरेक्ट लोकांनी काही गुडिया तोरण बांधले. अभंगाचं 3रं चरण. एवढा आनंद वाटला त्यांना गोकुळच्या लोकांना की त्यांनी डायरेक्ट आपल्या दारामध्ये रांगोळी, तुळस, गुढी उभारली आणि नंतर नामस्मरण करणार. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे, कथा करू लागले, कीर्तन करू लागले, नाचू लागले महाराज. आजही जर का आपण धुलीवंदनाला जर का वृंदावनला गेलो तर आजही आपल्याला धुलीवंदन खेळता खेळता महाराज खूप लोक नाचताना दिसतील. एवढा आनंद त्यांना व्यक्त केला. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नर नारी. आणि शेवट तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. सांगतात की तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि महाराज ज्यावेळेस सर्व गवळणी भगवान पंढरीत पांडुरंग परमात्म्याला बघायला गेले आणि पाहिल्यानंतर म्हणाले मन मोहिले गोविंदे. भगवान परमात्म्याचं एवढं सुंदर रूप होतं महाराज, नुसतं पाहिल्या सर्व सावळा देखील आनंदाचा येणे आनंदाचा पूर आला. महाराज ज्यावेळेस जो सावळा भगवान कृष्ण देखला ना
त्याने आनंदाचा पूर आला. आनंद एवढा खूप झाला महाराज. आणि असं आणि भगवान श्रीकृष्ण थोडे मोठे झाले. 2-4 दिवस झाल्यानंतर महाराज पुतना मावशी आले. पुतना मावशीची सुपारी घेतली होती भगवान श्रीकृष्णाला महाराज. आणि पुतना मावशी आल्यानंतर दारामध्ये उभी राहिली राजवाड्यासमोर. आणि राजवाड्यासमोर उभी राहिली असताना आवाज दिला. आणि आवाज आल्यानंतर म्हणाले मला तुमच्या मुलाला बघायचंय. एवढ्या बाया येत होत्या महाराज भगवान श्रीकृष्णाला पाहायला. एवढ्या बाया येत होत्या भगवान श्रीकृष्णाला पाहायला की त्यांना कळते नव्हतं कोणती चांगली आणि कोणती वाईट आहे. आता प्रत्येक जण जर का मूल झाल्यावर चांगल्या नजरेनं पाहायला येतं हे कोणाला माहिती. इथं कोणी दिंडीमध्ये जातात कुठे जातात सर्व दिंडी चांगली करण्याकरता थोडी जातात. हे दिंडीचं वाटोळ करण्याकरता बी जातात आहे काय. तसं महाराज सर्व बाया जे लोक भगवान श्रीकृष्णाला पाहत जात होत्या तसं पुतनानंच सुंदर स्त्रीचं रूप धारण घेतलं आणि भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता गेले. आणि भगवान श्रीकृष्ण झोपेल होते महाराज. झोपेल असल्यानंतर त्या मातेकडे गेले म्हणाला की मला तुमचा कृष्ण हातामध्ये द्या. आणि हातामध्ये घेतल्यानंतर ते इकडे तिकडे पाहायला तिला कोणी दिसलं नाही. तिने लगेच आपला पाजण्याकरता बसले भगवान श्रीकृष्णाला. आणि ते दुधाच्या ऐवजी विष पाजत होतं मला. भगवान श्रीकृष्णानं विषही पेलं. शेवटी त्याचं रक्त प्यायला सुरुवात केली. त्यावेळेस ती ओरडा लागली. आणि महाराज एवढं ते विष घेऊन भगवान श्रीकृष्ण मारायला निघाली होती. भगवान श्रीकृष्णाला तिला सायुज्यता मुक्ती दिली. विठ्ठल हे झालं महाराज. असे खूप जणांचा भगवान श्रीकृष्णाने वध केला. भगवान श्रीकृष्णाने खूप जणांना मारण्याचा प्रयत्न केला पण भगवान श्रीकृष्णाला कोणीही मारू शकलं नाही. आणि भगवान श्रीकृष्ण थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर घराच्या बाहेर निघाले. राजवाड्याच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांचे इकडे तिकडे बघितलं. इकडे तिकडे बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण दिसायचे सुशील महाराज सारखे. आणि त्यांचे जे मित्र दिसायचे सुदामा हे ते गावातले लोक दिसायचे महासारखे. सुशील महाराज केंकर म्हणजे सुशील महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणायचे महाराज आपल्या गावामध्ये तर एवढं दूध दही तूप लोणी असताना तुम्ही कापसे महाराज सारखे कसे काय. लोणी महाराज आपल्या गावामध्ये दूध तूप लोणी सगळं आहे पण आपल्या सगळं जाते कुठे. जाते कुठे बाजाराला जाते महाराज. अहो हे बाहेर जाते सर्व आम्हाला खायला काहीच राहत नाही. आणि असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले आपण एक युक्ती करू. काय युक्ती करू. आपल्याला असे मागून देत नाही ना तर आपण चोरी करायला सुरू करू. चोरी करायची पण चोरी कशी करायची. खाय प्यायची चोरी करायची. आपल्यासारखं नाही पैशाची चोरी कपड्याची चोरी भांड्याची चोरी याची त्याची चोरी करत नव्हते महाराज. आणि चोरी करायची म्हणले आणि चोरी करण्याकरता सर्व मित्रमंडळ जमा केले. मित्रमंडळ जमा केले. त्यांच्या सुद्धा असे भरपूर त्यांचे सोंगडी होते. सोंगडी जमा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं कोणी रेती घ्या कोणी खडे घ्या कोणी काटे घ्या कोणी कराटे घ्या असं सर्व साहित्य जमा केलं. आणि त्यांचे मित्र म्हणाले देवा मित्र तुझं लय तिच्यात पडते दिसतो तर पहिल्या जन्मातला सगळं ते घ्या ते घ्या. अहो महाराज जो भगवान श्रीकृष्ण त्याला काय सांगायची गरज आहे का. सर्व जण साहित्य घेतलं आणि चोरी करण्यास सुरुवात केली. चोरी करताना सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी माठावर चढून आपली दही हंडी लावून त्याने फोडलं. आज दही हंडी फोडून सर्वांनी तृप्त झाले. तृप्त झाला तृप्तीचा ढेकर दिला. मित्रमंडळ खूप झालं. मित्रमंडळ म्हणाले अरे आपण दररोज घरी एवढे कामं करून आपल्याला एवढं खायला भेटत नाही चला भगवान श्रीकृष्णासोबत. उठलं की त्यांना तेच काम दिवस निघला संध्याकाळीपर्यंत चोरी जायचं दही दूध खायचं निवांत काम करायचं. अशा खूप झाल्या. बाया शेवटी चक्रात घेऊन यायला लागल्या. एका बाईनं बघितलं की भगवान श्रीकृष्ण दही चोरून खातो असं म्हटल्यानंतर यशोदा मातेकडे कंप्लेंट करण्याकरता आले. आणि कंप्लेंट करण्याकरता आल्यानंतर यशोदा माते म्हणाले मातेकडे आल्यानंतर यशोदा माते म्हणाले तुमचा भगवान श्रीकृष्ण चोरी करतो आणि चोरी करतो नुसता एकटाच नाही तर सर्व मंडळींना सोबत चोरी करतो. चोरी करतो असं म्हणल्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्ण म्हणजे राजाचे पुत्र होते. त्या यशोदा माता म्हणायला लागल्या माझ्या मुळावर उगा घेऊ नका. आमच्या घरी का कमी आहे का. आमच्याकडे भरपूर गायी म्हशी आहे. एवढ्या मोठ्या गायी आहे की आम्हाला कुठंच चोरी करायला जायचं काम नाही. विठ्ठल विठ्ठल. एक बाई म्हणायला लागली यशोदेकडे जा काही जा काही आपल्याला असं ठरवणार नाही.
आपण यांना रंग्यात पकडू, रंग्यात पकडते. समजते काय? एखादा चोर जर का दररोज चोरी करत असेल, दररोज हरभरा उपटून येत असेल आपल्या इकडं, तर काय करतात लोक? आज हरभरा उपटून गेलं, आज पाहिजे डबल उद्या बी पाहिजे. हरभरा उपटून नेलं काय, मग तिसऱ्या दिवशी काय करतात? झाडावर बसतात. आणि तसा तो उपटा करता, हरभरा उपटा करता आला, लगेच तो कुठे मारतो, त्याला पकडतो. त्याला म्हणतात रंग्यात पकडायचं. चितवळत म्हणाली, महाराज भगवान श्रीकृष्ण वाचले रंग्यात पकडणार. रंग्यात पकडणार म्हटल्यानंतर देव म्हणायला लागले, मला चॅलेंज, मला असं म्हटल्यानंतर महाराज तिच्या घरामध्ये गेली. ती झोपड होती महाराजांनी, दारी झोपड होती. तर तिची येणी आणि तिच्या नवऱ्याची शेती अशा दोघीची गाठ मारली, दोघांची गाठ मारली आणि घरामध्ये नवरच खाल्लं. आणि नवरच खाऊन बाहेर आल्यानंतर तिच्या जवळून तिला असं उठून भगवान श्रीकृष्ण पळायला लागले. आणि ती उठून पाहिजे, चोर 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 असं म्हणत होती ना. असा झटका दिला. झटका गेल्यानंतर तर तिचा नवरा पाठीमागून वडत काढत तिच्या मागं ओढत, अशी वडत पहिले म्हणत आपण घरी सोडून पाहू. ते घरी सोडत होते, पण ती भगवान श्रीकृष्ण गाठ मारली होती महाराज. ती काही कोणाकडे सुटत नव्हती. आकडे शेवटी ती रडकुंडी आली आणि भगवान श्रीकृष्णाकडे गेली आणि म्हणायला लागली, ही गाठ सोडा. हे गाठ सोडली आणि गाठ सोडल्यानंतर महाराज ते घरी गेले. तेव्हापासून तिने कृष्णाचा नाम धरला नाही. आणि अशाच खूप तक्रार येत होत्या घरामध्ये. यशोदा माता कटाळली आणि त्याने सांगितलं की आता तुझा लाड बस झाला भगवान श्रीकृष्ण, आता तू काय कर, तर आपल्या जवळची त्या गायी घेऊन रानामध्ये जायला. गाई गोपाळ सवंगडी वना. महाराज भगवान श्रीकृष्णाने गायी घेतल्या आणि रानामध्ये चरायला गेले. चरायला गेल्यानंतर त्यांचे सर्व सोबती घेऊन गेले. आणि सोबती घेऊन गेल्यानंतर महाराज नुसतं गायीच बोलत नव्हते, तर गायी वरतानी खेळ खेळायचे. खेळ कोणकोणते? आमामा पोरा तू मामा. मामा हुतुतू लगोरी भोवरा. आताचे खेळ लुडो. पहिले खेळ मर्दानी खेळ होते महाराज, पटांगणामध्ये खेळायचे क्रिकेट हा मामा हुतुतू. आता कसं मोबाईल घेतला की खेळ झाला आहे का नाही. श्रीकृष्ण नुसते काही घेऊन जात नव्हते, असे खेळ खेळायचे. आणि खेळ खेळत 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 कौरव खेळणार महाराज. शेवटी भूक तर लागणारच आहे का नाही. आता पण लागली खांदी भारत भूक काय कीर्तनाचे सुख आहे का. भूक लागल्यानंतर कीर्तनाचे सुख आहे का. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले खांदी भारत भूक काय खेळायचे सुख. तर मग काय करायचं, तर जेवणाकरता बसायचं. तर जेवणाकरता कसं बसणारा, सर्वांच्या मधुकरी एखादा सर्वांच्या घरचे जेवण. आता इथं आलो, आता आपण वावरामध्ये जातो, सर्व बाया जातातच ना आपल्याकडे. वावरामध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या भाकरी वेगवेगळ्या असतात. तिथे गेल्यानंतर ही मपली भाजी घे, चुपली भाजी घे, चुपली घे, मपली घे, अशी मपली चुपली करत आपण वाटतो. तसं भगवान श्रीकृष्णाने मपली चुपली नाही केली, सगळ्या भाज्या एकामध्ये केल्या आणि एकामध्ये केल्यानंतर सगळ्यांना वाटल्या. त्याला काला असं म्हणलं. तेव्हापासून कालाची प्रथा पडली. तर आता विठ्ठल आपल्याला इथं करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ
नाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. शिंके लावी कंठी दैव कृष्णामणी अरुणाजनी प्रकाश कालावासी क्रमिका वैष्णविका सद्रमा वासुरिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा प्रभू तुका मनी भूमंडली आम्ही देव कालावासी क्रमिका वैष्णविका सद्रमा Hare